नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वादिष्ट सुगरण। आज आपण मिठाईचा नवीन आणि एकदम झटपट होणारा, कमी पदार्थात बनणारा असा नवीन पदार्थ घेऊन आलेलो आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 1 कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धा कप दूध, पाव कप पिठी साखर, वेलची पूड न घेता मी वेलचीचा इसेन्स घेतलेला आहे। हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास टाकू शकता, नाहीतर नाही। आणि 1 चमचा तूप, हेही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असलं तरच टाकू शकता, नाहीतर नाही। तर आता बघूया पुढची कृती। आपण एक कढई तापत ठेवलेली आहे। शक्यतो तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता, पण माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाही आहे म्हणून मी कढईचा वापर करत आहे। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये जे अर्धा कप दूध घेतलं आहे ते टाकूया। आणि लगेचच जी साखर घेतली आपण ती घेऊया। फक्त मिक्स होईपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे। तर आता हे आपण फक्त मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तर ते नक्की मला कमेंट करून कळवा। आता आपण यामध्ये लगेच जी मिल्क पावडर घेतली आहे ती टाकणार आहोत। आणि हे छान असं आपण आता मिक्स करून घेऊया। आता हे आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत एक सुक्क गोळा बनत नाही पिठाचा सारखा।
आपलं मिश्रण बघू शकता तुम्ही घट्ट होत आलंय. अजून थोडा वेळ शिजवलं की एक त्याचा गोळा बनेल. मग आपण उतरवून घेऊ. कंटिन्युअसली याला हलवत राहायला लागतं.